माझ्या मागे गर्दी बघू शकता तुम्ही किती येते. ये आतमध्ये सकाळची वेळ आणि बघा धुकं किती पडले ते. नमस्कार, मी महेश जोळे, तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? तर आज आपण जाणार आहोत आई भराडी देवीच्या दर्शनाला आंगणेवाडीला. तर आम्ही लोक काल रात्रीच खाजनवाडीला आलो होतो आणि खाजनवाडी हे गाव नयनचं आहे. तर इकडून मंदिर फक्त 10 मिनटावरतीच आहे. तर आता आम्ही इकडून डायरेक्ट दर्शनासाठी निघणार आहेत. ऑलरेडी लेट झाले, आम्ही सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही इकडून दर्शनासाठी निघू. तर चला तुम्हाला दाखवतो कसं होतं आपलं दर्शन, काय कसं काय, तिकडची सर्व माहिती पण देतो. तर चला निघूया मग. तर हे नयनचं घर आहे खाजनवाडीचं आणि आमची सर्व मुलं बॅग वगैरे घेऊन तयार आहेत, रेडी झालेली आहेत. हे झाली का अंघोळ वगैरे? आता निघायचं ना दर्शनाला डायरेक्ट. चला आता दर्शनाला जाऊया. दरवाजाला लॉक लावलं आतमधली, मला तुम्हाला दाखवत नाही कारण ऑलरेडी आम्हाला लेट झाले. आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. नयनच्या तुळस आहे, नयन रोज इथे पूजा करतो सकाळची. आणि हे बघा खूप सुंदर असं धुकं पण पडलेली आहेत आणि हे बाकीचं त्यांचं गाव. तर आता आपण निघूया, चला इकडून. गाडी मागे घेतोय आणि आपले 2 कार्यकर्ते मागेच उभेत. अरे बसा फटाफट, किती वेळ लावतो काढायला? अरे तू घेतो गाडी आता, सही रे. मीच घेतो थोडा वेळ, 10 मिनिटाचा रोड आहे. चल गौऱ्या, पुढे ना टोल लागला तर तुला भरायला लागणार आता. पुढे टोळ आहे. चल चला तर निघूया इकडून आता आपण. आणि हे मंदिर आहे नयनच्या गावातलं. नाही कसलं मंदिर आहे? गावडे पुरुषांचं मंदिर आहे. तर चला आता आपण जाऊया दर्शनाला. सकाळची वेळ आणि बघा धुकं किती पडले ते. समोरचं काही दिसत नाही, एवढी धुकं पडली. चला तर आता आपण आलोय आंगणेवाडीच्या मंदिराच्या इकडे. पण आपल्या गाड्या अगोदरच अडवल्या गेलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे. अडवल्या म्हणजे पार्किंगला रे. पार्किंगला आपण गाडी पार्क केली आहे आणि इथून सर्व भक्तांना चालत जायचं आहे. इथून मला वाटतं एक अर्धा 1 किलोमीटर असेल ना, अर्धा किलोमीटरचा रस्ता. तर आता आपण चालत जाऊया. तर आता आपण ओटी घेत आहोत. सर्व पोरांनी आपल्या ओट्या घेतलेल्या आहेत आईसाठी. आणि मी साडीची ओटी घेतलेली आहे. थोडा साडीची ओटी घेतली आहे गाडी. तर आता आपण ती ओटी घेऊन जाऊया आणि दर्शन करून घेऊया. नयन घेतली का ओटी? हो घेतली. नानो तू? सगळ्यांनी घेतलं. आपलं प्रवेशद्वार आणि मंदिराच्या बाजूला तिथे बाजूला प्रवेशद्वार आहे. चला तर आता आपण दर्शनाला आतमध्ये एंट्री करतोय. एंट्री गेट बघा. इतरांची ॲडव्हर्टायझिंग आहे. ओटी घेतली का की लाईन बघा ह्या साईडला. आणि आपण मसुऱ्याच्या लाईनमधून आलो आहे. मसुरीला जी लोक राहतात त्यांची एक सेपरेट लाईन आहे. तर इकडे पण तशी तर गर्दी आहेच, समोर तुम्ही बघू शकता. आम्ही तर आता आलो मसुऱ्याच्या प्रवेशद्वाराने आणि असे अनेक गेट आहेत. टोटल 9 गेट आहेत आणि मग तुम्ही विचार करू शकता की किती गर्दी असणार प्रत्येक ठिकाणी. चला तर आम्हाला पाकसाडची पब्लिक भेटली आहे लाईनीमध्ये उभे असताना. तर प्रत्यक्षात आपल्या लाईनीमध्ये उभे आहेत आणि अजून आपल्या पाकसाडची सगळी पब्लिक आलेली आहे. विजय गावडे देखील आलेले आहेत, ते मागे. माझ्या मागे गर्दी बघू शकता तुम्ही किती येते. 2 तास झाले आम्हाला लाईन लावून. काय परिस्थिती आहे? 3 तास अजून 1 तास लागेल. अजून 1 तास लागेल आम्हाला असं वाटतं. भरपूर वेळ झाला लाईन लावून. मजा येते पण आपली माणसं भेटले की आहे करा. ब्लॉग बघता ना माझे? बघतात. आता मी इकडे वरती लाईन लावू आणि या साईडने मंदिराचं एक्झिट होतं. हा पाईप बँड झाला इकडे खालती, त्याच्यामुळे लाईन थांबवली आहे आणि पब्लिक थांबली सगळी लाईनीमध्ये. खाली रिपेअरिंगचं काम चालू आहे, जाऊ शकत नाही आपण पुढे.
ऑपोजिट आहे मंदिराचा, इकडे प्रसाद वाटप लाईन आहे. आणि ही VIP लोकांची लाईन आहे, इथून डायरेक्ट जातात पासवाले. काय महाराज देवीच्या मंदिरात एंट्री करणार आहे आणि हे मंदिर बघा तुम्ही. इथून आम्ही गाभाऱ्यात एंट्री करणार आहे. हा मंदिराचा गाभारा आहे आणि ह्याच्या आतमध्येच आपलं आई भराडी देवीचं दर्शन होणार आहे. तर आता आपण आत जाणार आहोत. दर्शन झालेलं आहे आणि आता आपण प्रसादी घेऊया इथे आणि मग बाहेर जाऊया प्रसादी घेऊन. हा मंदिराचा परिसर आहे. हा मंदिर बघा तुम्ही. आम्ही या लाईनीतूनच इकडून वरतून गेलो होतो. आमच्या जवळची माणसं मिळालेली आहेत. कुठे जावा जगाच्या कानाकोपऱ्यात आपली माणसं भेटलीच जातात. भेटतात सर्व भरपूर जण मिळाले आमच्या एरियामध्ये. संदीप वकील पण होते. त्यांची मोठी टीमच आहे. अर्धे तिकडे अर्धे इकडे. बाकीच्या महिला पण प्रसाद घेतात. बरेच जण आपले इकडचे मिळालेले आहेत आपल्याला. चला तर दर्शन करून आता आपण बाहेर आलेलो आहेत आणि आता आपण दर्शन झालंय व्यवस्थितपणे. आता आपण इकडून निघूयात, पुढे जाऊया. आता बघूया काय काय मिळतं इकडे बाजारामध्ये. तसेच आपल्याला आपले एरियामधील नितीश देशमुख जी आपल्याला भेटलेले आहेत. तर कसं वाटलं, दर्शन झालं का तुमचं? दर्शन झालं. भराडी देवीला मी मनापासून प्रार्थना केली. दुनियादारी ग्रुपला माझ्या अत्यंत चांगल्या शुभेच्छा आहेत. चांगला मोटिव्ह घेऊन ते दुनियादारी ग्रुप चालतात. त्यांच्यामधला एक सदस्य मीच आहे. त्याची फार आठवण येते आम्हाला मनापासून. आणि म्हणजे काय आता मी बोलू शकत नाही, पण खरोखर ते असते तर अजून अधिक मजा आली असते. नक्कीच. चला मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांनी देखील दर्शनासाठी हजेरी लावलेली आहे आणि जो तो आपापला ताफा घेऊन येत आहे मोठा. यांच्या पाठीमागे यांची गर्दी बघा किती आहे ते. मंदिराच्या बाजूला जत्रा असते, पण आता आपण जत्रेत जात नाही कारण जत्रा संध्याकाळी चालू होते. पाहणे वगैरे सर्व बंद असतात. जत्रेत न जाता आपण बाकीची शॉपिंग वगैरे करूया आणि इकडून निघूया. तर आता खेळणी घ्यायला आम्ही थांबलेले तिथे एका शॉपमध्ये. शौर्यबाईसाठी आम्हाला जरा खेळणे घ्यायचे. गौरवची वेस्पा. तर आता खेळणे घ्यायला शौर्यसाठी बघूया काय चांगलं मिळते का. शौर्याला बंदूक आणि तलवारीच घे. मारामारी करायचीच आयटम त्याला आवडतं. बघू आता. आणि ढोल शौर्य घेऊ का बँजो? शौर्य छोटा शौर्य. तर आता आम्ही पण कलिंगड घेतो आणि नानूने पण कलिंगड सारखं शर्ट घातले. लपून खाते बघा कसा. द्या कमी मीठ टाकले बाबा, जास्त मीठ नसतं खायचं. तुला कलिंगड नाही आवडत ना? आनंदच द्या. तर दर्शन करून आम्ही बाहेर पडत आहे आणि हा जो रोड आहे तो मसुऱ्याचा रोड आहे. असे टोटल 3 गेट असतात. एक कणकवलीवरून येणाऱ्या लोकांसाठी असतो, एक मालवणवरून येणाऱ्या लोकांसाठी असतो. आणि हा जो रोड आहे इथे रहदारी कमी असते आणि इथे सर्व जे VIP लोक येतात त्यांची एंट्री इकडून असते, गर्दी कमी असल्यामुळे. चला तर दर्शन करून आता आपलं झालं आहे आणि आपण खाजनवाडीला परत आलो आहे. जिकडून आपण निघालो होतो तिकडेच परत आलो आहे. आपलं जे सामान वगैरे बाकी होतं आमचं ते आता आम्ही घेतलं आहेत आणि आता आम्ही इकडून डायरेक्ट निघणार आहेत. याच प्रकारे महिला गाडी चालवत आहेत आणि अजिबात आम्हाला जागा देत नाही आहे. काय करायची यांची काय हो. जेवायला बसलेलो आहेत मस्त पैकी. मावशींनी परत जेवण बनवलेलं आहे आणि नानू आमचा जेवतोय. त्याला डोकं दुखायला लागले उन्हातून आल्यामुळे. आणि हे लोक फिश खातात. बांगडा आणि कोलंबी आहे. मावशीने बनवली आहे कोलंबी आपली मालवणी स्टाईल. आणि मी खातोय व्हेज. मांजर टेस्टी आणि कढी बनवली आहे. आज शनिवार आहे. माझा शनिवार असल्यामुळे मावशीने मला व्हेज बनवले. चवळीची उसळ आहे. आणि हे बघा हे हसतायत व्हेज असल्यामुळे. मांजर आले वाट बघतायत हे लोक कधी जेवतोय आणि बाकीचं आम्ही कधी संपवतोय. तू देणारच का पण तिला भाजीला काय? विश्ल्या चिकन बनवणार आहे आता. काय बनवतोय विश्ल्या? काय बनवतोय? चिकन सुका बनवणार आहे. चिकन पण आणलेलं आहे
आणि आज माझा शनिवार असल्यामुळे पनीर आणलंय मी मला. त्यात आम्ही पण आहे. त्यात आम्ही पण करणार आहे. आम्ही पण खाणार. आम्ही सर्व खाणार महेशच्या आहे. नावाने. जास्त नाही देणार तुम्हाला कारण का महाशनिवार तुमच्यासाठी भरपूर आहे क्वांटिटी. विश्ला मस्तपैकी बनवा एकदम फर्स्ट क्लास झणझणीत. सगळे पळाले पाहिजे खाल्ल्यानंतर. उद्या पण थांबले पाहिजे असं काहीतरी. चला तर आता विशाल उर्फ विश्ल्याने मस्तपैकी जेवण बनवलेलं आहे आणि चिकन आणि आपल्याला मस्तपैकी पीस मोठावाला आलेला आहे आणि विश्ल्या जेवण आपल्या सर्वांना देत आहे. विश्ल्या भात वाढतोय. कधीपासून जेवण बनवतोस तू असं? खूप खूप वर्ष झाली ना? तेव्हा तू जेवण बनवलेलं. आणि मस्तपैकी त्यांनी बनवलेलं आहे. बघून तर छान वाटते. आम्ही तुम्हाला टेस्ट करून दाखवतो विश्ल्याने कसं जेवण बनवलंय ते. आता गौरवने काल बनवलं होतं. आज मी खातोय चिकन कारण का 12 वाजून गेलेले आहेत. माझा शनिवार संपलेला आहे, रविवार चालू झालेला आहे. तर आता मी टेस्ट करतो. आणि विश्ल्याने खरंच गौरवला हरवलाय. गौऱ्या हारलास तू. विश्ल्याचं जेवण एक नंबर. विश्ल्याने एक नंबर बनवलाय जेवण. आता मस्तपैकी सगळं फिनिश करतो आम्ही लोक. हड्डी हवी आहे मला. याला सोलू का? याची हड्डी हवी का? आलं त्याच्यात. चला तर आता आम्ही जेवतो. चला तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे झोपायला आणि आता हा ब्लॉग पण इथे संपवायची वेळ झालेली आहे. भेटू एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर टाटा, बाय बाय, सी यू.